महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 46 रिक्षावर ठोठावला 3 लाख रुपयांचा दंड। उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह जालना पोलिसांनी केली कारवाई। जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून मुदत संपलेल्या किंवा भंगार झालेल्या रिक्षा सर्रासपणे धावत आहे। या रिक्षा वाहतूक नियमांचे उल्लंघन करून शहरात सर्रासपणे उच्छाद मांडत आहेत। या रिक्षा चालकाविरोधात मंगळवारी सकाळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सदर बाजार कदीम जालना आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने मोहीम राबवून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 46 रिक्षावर कारवाई करत 30 रिक्षावर 3,15,000 रुपयांची दंडात्मक कारवाई तर 16 वाहने भंगारमध्ये जप्त केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली आहे। शहरामध्ये आज माननीय पोलीस अधीक्षक बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक नौपानी सर यांच्या निर्देशानुसार एक आपण ड्राईव्ह घेतलेला होता। या ड्राईव्हमध्ये शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे साहेब, त्यांचे सहकारी PSI शेळके, कदीम जालनाचे PM मस्के आणि कदीम जालनाची टीम, शहर वाहतूक शाखेची टीम आणि सदर बाजारची टीम, या टीमने आपण आज शहरामध्ये मोहीम राबवली। त्यामध्ये शहरामध्ये ज्या रिक्षा फिरत आहेत त्यामध्ये बऱ्याचशा स्क्रॅप झालेल्या रिक्षा होत्या, त्यानंतर परमिट संपलेल्या रिक्षा होत्या, ज्यांना शहरामध्ये वाहन चालवण्याचा परवाना नाही अशाही रिक्षा ऑपरेट करत होत्या। तर या सगळ्या आयडेंटिफाय करण्याकरता आमची ही आज टीम आपण स्थापन केलेली होती आणि त्याबरोबर RTOची पण मदत घेतलेली होती। आज सकाळपासून आपण शहरामध्ये ही मोहीम राबवली। यामध्ये आम्हाला जवळपास 47 रिक्षा नियमभंग करताना आढळून आले। त्या आम्ही पहिल्यांदा लावलेल्या आहेत तिथं पोलीस स्टेशनच्या ट्रॅफिक ऑफिसच्या आवारामध्ये लावलेले आहेत आणि यामध्ये ज्या रिक्षांवर काही त्यांनी जुजबी नियमभंग केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करून दंड आकारून त्यांना सोडण्यात आलेला आहे। परंतु ज्या अगदी रस्त्यावर चालवण्याच्या लायकीच्याच नाहीत, स्क्रॅप आहेत, ज्यांना परवाना नाहीये, अशा स्क्रॅप करता आम्ही इथे ठेवलेले आहेत। त्यांचं स्क्रॅप यथावकाश केलं जाणार आहे। या संपूर्ण कारवाई दरम्यान आपण साधारणपणे 47 रिक्षांवर कारवाई केलेली आहे आणि या कारवाई दरम्यान 3.5 लाखांचा दंड या वाहनांवर आकारण्यात आलेला आहे। अशा प्रकारची ही एक खूप चांगली कारवाई आज शहर वाहतूक शाखेने केलेली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना।